बोलो इससे एक साइज छोटा है क्या? 700 रुपये है। ट्रैक्टर तो नहीं होगा। फूल वाला। हाँ? तू इधर आ। 550 ले लो। और इससे एक साइज छोटा नहीं है भाव नहीं होता है। भाव तू होता इधर आ है। तू। इतने सालों से आ रही हो, भाव थोड़ी ना होता है। हाँ, ब्लैक। ये नहीं हुआ तो चेंज करने के लिए आएंगे। हाँ हो जाएगा। लेने के लिए। बोलो ना। ब्लैक नहीं है। ब्लैक ना। इथंच कलर आहे मला बोलो black. ना। हे जरा माझ्यापेक्षा मोठं नाही वाटत. फिर एक का जाता है। बहुत हम। असं नका. प्राजक्ता हरली 650, 600, 650, 600 करता करता नाही, तो नवीन होता म्हणून. त्यांनी अजिबात ऐकलं नाही. शेवटीला प्राजक्ता हरून गेली. तरी पण ती म्हणते की घेतलं असतं. हरकत नाही. आम्ही आता संध्याकाळचे वाजले 7:30. आम्ही आता आलेलो आहे. जायचं आमचं फेमस दरवेळेला आम्ही ज्या ठिकाणी जातो ना, ओबेर्स नाही, चॉपस्टिक चायनीज मध्ये तिकडे चाललं. या ठिकाणी येऊन चायनीज खाल्लं आणि चायनीज मध्ये बिलकुल कलर नव्हता, फूड कलर नव्हता आणि टेस्ट एनहॅन्सर म्हणून सगळ्यात जे टाकत होते ते कमी होतं. खूप छान होतं, चवीला पण चांगलं होतं. तुकाराम मुंडे साहेबांना धन्यवाद मनापासून. पीठ घेतलं, इडलीचं पीठ. आता उद्या प्राजक्ता आपल्यासाठी काहीतरी स्पेशल करणार आहे. सोड तू. ते दुधात उडेल ना, जरा सांभाळून ठेवा. मला एक प्रामाणिकपणे तुम्ही सगळ्यांनी सांगा, ज्या वेळेला घरामध्ये तुमच्या 4 माणसं असतील, 2 माणसं असतील, 5 माणसं, 6 माणसं असतील, तर काय होतं? एक तर होतं भांडण, नाहीतर होतं जेवण. एक तर होतं भांडण, नाहीतर होतं जेवण. सो आज स्पेशल प्राजक्ताने मेनू करायचा ठरवलेला आहे. आता गोष्ट अशी आहे, कालचा स्वातंत्र्य दिनाचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये विषय असा होता. काय होता विषय माहितीये? तांदूळ नको. बाहेर ठेव की. बायको म्हणजे एक दासी असते, असा एक विषय सुरू झालेला होता. आमच्याकडे वाद सुरू झाला होता. दूध बंद करतोय, दूध बंद करून घेऊया. ओके, इकडे आहे सांबार आणि इकडे आहे बॅटर. वाद सुरू झालेला होता. काय सुरू झाला होता की मी चुकून बोलता बोलता बोलून गेलो आणि एआयला पण विचारलं मी की बायको दासी असते का, आणि तिने असं समर्पक असं उत्तर दिलं. असं त्याच्यामध्ये प्रॉपर असं वेगळं वेगळं काहीतरी करून सांगितलं आणि मग त्याच्यामुळे या विषयापर्यंत मी आलो, निर्णयापर्यंत आलो की खरंच बायको दासी नसते. एआयने पण कन्फर्म केलं, इक्वल पार्टनर असते. तुम्ही मदत करा, काय काय. आणि हे जेव्हा ती सांगत होती तेव्हा तो प्राजक्ताचा चेहरा असा खुललेला होता. ते पण आपण बघूया. नाही आलास. हे बघ. टोमॅटो घातलेले तेव्हा नाही आला. ये भाई, ये है अल्फा जेनजी और हम जेनजी के पहले के जमाने, मतलब हम लोग जो है ना वो बहुत पुराने जमाने के आदमी है हम लोग. तो ये जो जेनजी है उनको सब कुछ ऐसा चाहिए, गार्निश चाहिए. हमको जो मिले, भाकर मिले, भाजी मिले, सब्जी मिले, हम लोग खाके उसमें मराठी बोल. खुश हो जाते हैं. मराठी बोल. लेकिन these जेनजी पर्सन्स आर सो मराठी बोल आधी. या मग सॉरी आपला मराठी ब्लॉग आहे ना, तर आपण मराठीत बोललं पाहिजे. सो आपण आता मराठी बोलायला सुरुवात करूया. छानसं ते असं बाहेर दर्जेदार. काढ. अजून ते बाहेर. टेस्ट करा. सो याची टेस्ट मला करून घ्यायची आहे. याची करा ती. याची टेस्ट मध्ये 1 मिनिट. काय लागेल? 1 मिनिट. एक तर आंबलेलं पीठ आहे, आंबलेलेच असते पीठ बाबा. थोडं मीठ चालेल. आंबवलेलं पीठ आहे. आणि इथे 1 चमचा. 1 चमचा मीठ चालेल याच्यामध्ये. जास्त झालं तर बघ.
हे फुलं 60 रुपये पाव. 2-3 हे टाका बाळा. 2-3 टाका. ताई मिक्स द्या हो. 60 रुपये पाव. हा मिक्स द्या मिक्स 2-3 द्या. नाही दाबली महाग आहे. टाकल्याने घेऊन मिक्स द्या सगळे. तुम्हाला काय सांगू महाग आहेत तुला काय ऐकत नाही तुम्ही कामाल आहेत बाबा गिरायचं. पहिल्यांदा असा गिराक बघितलाय मी. असू द्या आम्हाला मिक्स द्या चला. किती करू पाव? मस्त फुलं आहेत. हे घे. ती पिझ्झा हटची ऍडव्हर्टाईज होती बाळाभाऊची. हट हट नाही डॉमिनोजची होती. तर हे ट्रिपल स्पायसी पिझ्झा जो आता टीव्हीच्या ऍडव्हर्टाईज वरती फेमस आहे. फेमस काय असतं? तुलाच माहिती. पिझ्झा हटचं आहे. तर तेच सांगते ना मी पिझ्झा हटचीच ऍडव्हर्टाईज बघितली मग होती. विच आहे मोदक आणि पुरणपोळी महोत्सव. आम्ही आलेलो आहे. संध्याकाळी वाजलेले आहेत 7:30. परफेक्शन तो पण बघा किती छान आहे ना. पनवेल महानगरपालिका होय होय सगळी रांगोळी काढली बघा. खूप सुंदर रांगोळी काढली. खूप सुंदर. म्हटलं की आपण राऊंड मारूया सगळ्यात पहिल्यांदा आणि मग टेस्ट करूया.